आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसे नेते यशवंत किल्लेदार आहेत। किल्लेदार सर, खरं तर आपलं TV9 मध्ये स्वागत आहे। खरं तर पुस्तक प्रदर्शन मनसेने सुरू केलेलं आहे। आज 4था दिवस आहे। आतापर्यंत किती रुपयाच्या पुस्तकांची विक्री झालेली आहे? मी तुम्हाला हे आत्ताच नाही सांगू शकणार, अजून 1 तास बाकी आहे आणि सर्व स्टॉल धारक जे आहेत त्यांच्याकडून मला ही सगळी उत्तमभूत माहिती उद्या सकाळी मिळेल जेव्हा हे वाइंड अप करायला घेतील तेव्हा। परंतु मी एक उदाहरण दाखल तुम्हाला सांगतो की दरवर्षी आम्ही एक छोट्या प्रमाणात पुस्तक प्रदर्शन करतो इथे शिवाजी पार्कमध्ये। तेव्हा एक जेमतेम आता 105 स्टॉल आहेत, तेव्हा जेमतेम 10-15 स्टॉल असतात। 10-15 स्टॉलचं 4 दिवसाचं कलेक्शन 5 ते 6 लाख रुपये असतं दरवर्षी। आता तर 105 स्टॉल आहेत, म्हणजे तुम्ही तो साधारण ॲव्हरेज तुम्ही विचार करा ना किती होईल। त्यामुळे एक्झॅक्ट जे काय आहे ते मी तुम्हाला उद्या सांगू शकेल। खरं तर मनसेने हा जो उपक्रम राबवलेला आहे पुस्तकाचं प्रदर्शन, हा मुंबईच्या बाहेर देखील घेऊन जाणार आहात का आपण? नाही, हे बघा, पहिली गोष्ट एक तुम्हाला सांगतो की मराठी भाषा गौरव दिन हा 2008 पासून माननीय राज ठाकरे साहेबांनी महाराष्ट्र सैनिकांना आदेशच दिले होते की हा साजरा करायचा, आणि तो संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी साजरा करत आहेत आणि ते विविध प्रकारे हा दिवस साजरा करतात। त्यात पुस्तक प्रदर्शनं अनेक ठिकाणी होत असतात, पण एवढ्या लार्ज स्केलला हे पहिल्यांदा होते। त्याचं कारण असं आहे की मराठीला आता पहिलंच वर्ष आहे की अभिजात भाषाचा दर्जा तो मिळाला, त्याच्यानंतरचा पहिलाच मराठी भाषा गौरव दिन आहे, म्हणून हा लार्ज स्केलवर आपण केलेला आहे। ह्याला प्रचंड प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे। जर हा प्रतिसाद जर असाच मिळणार असेल आणि पुढे देखील मिळणार असेल तर इतरत्र अन्य ठिकाणी करायला काही हरकत नाही, कारण आपली वाचन संस्कृती, आपलं मराठी साहित्य की आपली जी परंपरा आहे ही टिकवण्याचा प्रयत्न आम्ही राज ठाकरे साहेब सातत्याने करतायत विविध माध्यमातून। आणि जर पुस्तक प्रदर्शनातून जर ह्या गोष्टी होत आहेत, आणि हो, आता हे दिसतंय चित्र एकंदर खूप सकारात्मक चित्र आहे, कारण प्रचंड गर्दी होते, लहान लहान मुलंसुद्धा एक अतिशय आवडीने इथे येत आहेत, पुस्तकं चाळतायत, न्याहाळतायत, खरेदी करतायत पालक। तर हे चांगलं साईन आहे ना, एक चांगलं द्योतक आहे। त्यामुळे मला वाटतं की अशा पद्धतीचे पुस्तक प्रदर्शन महाराष्ट्रभर व्हायला हरकत नाही, आणि हा उपक्रम आम्ही दरवर्षी करणार एवढं नक्की। खरं तर आपण पाहतो की या पुस्तक जे प्रदर्शन आहे त्यामध्ये महाराजांचं जे पुस्तक आहे त्यावरती प्रचंड प्रेम पाहायला मिळत आहे। आउट ऑफ स्टॉक झालेले आहेत पुस्तकं, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया? छावा पिक्चर नुकताच लागला आहे आणि लोकांमध्ये एक प्रचंड क्युरिओसिटी निर्माण झाली त्या पिक्चरमुळे। त्यामुळे छावा जे पुस्तक आहे, छावा किंवा महाराजांवर या विषयावर अनेक पुस्तकं ही, म्हणजे हे आमचं कुठलं पुण्याचं भांडारकर इन्स्टिट्यूट, हिंदू साहित्य भांडार, परत भारत इतिहास संशोधक मंडळ यांच्याकडे ही पुस्तकं बऱ्याच मोठ्या प्रमाणात होती आणि ती आउट ऑफ स्टॉक खरंच झालेली आहेत। आता ते दोन्ही स्टॉल बंद करावे लागलेत कारण त्याकडे पुस्तकच संपलेली आहेत, आणि छावाची तर रेकॉर्ड ब्रेक विक्री झालेली आहे। खरं तर आपण पाहतोय की एकेकाळी मनसेची अशी ओळख होती की तोडफोड धिंगाणा, मात्र आता पुस्तक जे प्रदर्शन आपण भरवलेलं आहे त्यानंतर मनसेचं आता विजन काय असणार आहे? नाही, एक लक्षात घ्या, तोडफोड धिंगाणा ही इमेज मला वाटतं मीडियानेच केलेली आहे, असं नाही आहे। आम्हाला काय हौस आहे का महाराष्ट्र सैनिकांना केसेस घ्यायची हौस आहे का? जे काही आंदोलनं झाली आहेत, जिथे अन्याय दिसतो तिथे लाथ मारणं, आणि जर लाथ मारून जर समोरच्याला न्याय मिळत असेल तर त्यात गैर काय आहे? हा एक फक्त तेवढंच तुम्ही ठळकपणे आणि कॉन्ट्रोवर्सी विषय असतो म्हणून तो दाखवला जातो। अशा पुस्तक प्रदर्शनं किंवा अशी सामाजिक उपक्रम महाराष्ट्र सैनिक अनेक वेळा अनेक ठिकाणी करत असतात, त्याला प्रसिद्धी मिळत नाही। आता हे लार्ज स्केलवर झालं आहे म्हणून याला प्रसिद्धी मिळते, याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे म्हणून प्रसिद्धी मिळते। मोठमोठे वक्ते काव्य वाचन करून गेलेले आहेत, मोठमोठे हस्ती, त्यामुळे याला प्रसिद्धी मिळाली। पण अशा प्रकारचे अनेक उपक्रम महाराष्ट्रातील सगळे मनसेचे पदाधिकारी किंवा महाराष्ट्र सैनिक रोज करत असतात, जे सामाजिक हिताचे। पण त्याला आता अनेक गोष्टी आहेत की मेडिकल कॅम्प्स होतात किंवा मुलांचं शैक्षणिक साहित्य वाटप होतो, अनेक गोष्टी होत असतात। एक उदाहरण देतो, वृक्षारोपण होत असतात नाही, पण त्यातून तुमची न्यूज नाही मिळत ना तुम्हाला, म्हणून त्या न्यूज होत नाहीत। पण एखादा कुठेतरी दगड पडला की त्याची न्यूज मिळते तुम्हाला, म्हणून त्याची न्यूज होते, म्हणून ते खळखट्याक आणि तशी तुम्ही ती इमेज ह्या मीडियामुळे बनलेले। प्रत्यक्षात असं नाही, महाराष्ट्र सैनिक खूप मनापासून लोकोपयोगी कामं करत असतात, समाजसेवा करत असतात, अनेक लोकांच्या अडीअडचणीला धावून जात असतात, लोकांसाठी रात्रदिवस एक करून
रात्री अपरात्री फोन कॉल उचलून ताबडतोब लोकांना हॉस्पिटलची मदत असो, पोलीस स्टेशनची मदत असो, अन्य कोणतीही मदत असो, आमचे पदाधिकारी धावून जातात. लक्षात आलं का? कृपया मला तुम्हाला विनंती आहे की सगळ्याच माध्यमांना की ह्या गोष्टीसुद्धा आमच्या दाखवा. खरंच नक्कीच. आणि आपण पुन्हा पाहतो की मनसे पुन्हा या प्रदर्शनातून मराठी पुस्तकांचं जे वाचन आहे ते लोकांपुढे चाललेलंच आहे. मात्र पुन्हा एकदा मराठी माणसासाठी मनसे लढण्यास तयार आहे. मराठी माणसांनी पुन्हा एकदा काय, आम्ही सातत्याने लढतो. पक्ष स्थापनेपासूनचा आमचा अजेंडाच आहे. आम्ही मराठी माणसांसाठी, मराठी साहित्यासाठी, मराठी म्हणजे सण आहेत किंवा उत्सव आहेत, मराठी संस्कृती आहे, परंपरा आहे, ह्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने काम करते. राज ठाकरे साहेब तर तळमळीने त्याच्यावर व्यक्त होत असतात नेहमी, आणि आम्हाला देखील तसे कामाला लावत असतात. त्यामुळे पुन्हा एकदा हा विषय येत नाही. आम्ही सातत्याने पूर्वीपासून करतो आणि हे सातत्याने करत राहू. नक्कीच. हे होते आपल्यासोबत यशवंत किल्लेदार. मराठी माणसासाठी नाही, आम्ही हे पूर्ण आमचं जे काम आहे, आमचं जे विजन आहे ते आम्ही पुन्हा करू, अशी जी प्रतिक्रिया आहे ती यशवंत किल्लेदार मनसे नेते यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन मंगेशसह मी रवी खरात, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.